नमस्कार, मी विनोद सावंत. विनोद सावंत या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. प्रथम मी सर्व शेतकऱ्यांना एक सीताफळ गोल्डन विषयी आज आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत. कारण चालू वर्षी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि फळ छटणीसाठी आपण सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या तालुक्यामध्येच आपल्या बनाडी गावामध्ये के.पी. सावंत सर यांच्या आज गोल्डन बागेमध्ये आज आपण छटणीसाठी आलेलो आहोत. तर इथून काय पुढचं नियोजन कसं आहे आणि कसं करावं ते आपल्याला सर सांगतील. मी के.पी. सावंत, बनाळी तालुका जिल्हा सांगली. माझी एकूण मोठी 4 वर्षाची झाडं 700 नग आहेत आणि हे दुसरं फळ आहे. आत्तापर्यंत छाटणीचा मला अजिबात अनुभव नव्हता. आता आम्ही हेच असं यूट्यूबवरती बघून आम्ही सांगत होतो आणि छाटणीला योग्य असं माणसं मिळत नव्हती. ते आता यावर्षी छाटणीला योग्य अशी माणसं मिळालेली आहेत. काडींची संख्या, झाडाचा आकार बघून आणि छत्रीसारखं झाड वगैरे असे सगळे मुद्दे गृहीत धरून त्यांनी छाटणीला सुरुवात केली. अगदी 1 नंबरची छाटणी झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला सरांनी थोडक्यात परिचय दिलेला आहे. मित्रांनो, छाटणीवर बराचसा डिफरन्स आहे. काही शेतकऱ्यांना अनुभव नसल्यामुळं ह्या सरांनी सुद्धा सालाबाद प्रमाणे छाटणी दरवर्षी घेत होते, पण त्यांना पाहिजे तसं उत्पन्न, साईज आणि ॲव्हरेज निघत नव्हतं. त्यासाठी लेट का होईना संपर्क आपल्याशी होऊन यावर्षी त्यांना आपण ती छाटणीची आपल्यातर्फे छाटणी बागेची करून आपण देत आहोत. तर मित्रांनो, छाटणी कशी करावी? मित्रांनो, काड्यांची संख्या कितपत होणं, झाडाला उलटी छत्री आकार आणि झाडाला गोलाकार देणं गरजेचं आहे. कुठल्या साईडनं कुठली ब्रँच काढल्यावर झाडाला सूर्यप्रकाश येतो आणि कुठल्या काडी ठेवल्यावर काडी किती लांब ठेवायची आणि काडी कोणती ठेवायची त्यावर बराचसा डिफरंट आहे. की कुठल्या काडीला फळ लागतं ही आधी माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, झाडाला बघू शकता की काडी भरपूर असते, पण वाय आकार काडी ठेवून पेन्सिल आकाराच्या काडीची विरळणी होणं गरजेचं आहे. झाडाची साईज किती आहे, वय किती आहे, त्या झाडाला किती टक्के काडी कोणती ठेवायची आणि कोणती काडी किती अंतरावरून मारायची, असं बरेचसे विषय वेगवेगळे असतात. शेतकऱ्यांना कळून येत नाहीत, पण कळून घेणं किंवा जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, छाटणीसाठी सुद्धा आपला किंवा इतर काही माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की छाटणी कशा पद्धतीनं आपण केलेली आहे, ती छाटणी योग्य आहे का, ती मेसेजद्वारे किंवा कॉल करून संपर्क साधायचा आहे. मी विनोद सावंत, धन्यवाद.